नमस्कार. फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मला असं वाटते पनीर बटर मसाला हा सर्वांनाच खूप आवडत असतो. हॉटेल सारखी पनीर मसाल्याची भाजी कशी करायची, तसंच मऊसूद पनीर कसं शिजवायचं, नेमके कोणते मसाले घालायचे, किती वेळ शिजवायचं, हे सर्व स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आणि नेमक्या कुठे चुका होतात तेही सांगणार आहे. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा आणि साहित्य काय लागणार आहे ते आपण आता बघून घेऊयात. रेसिपी थोडी लांब असणार आहे पण चव अतिशय जबरदस्त आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेप नीट बघून घ्या. आपल्याला लागणार आहे 2 मोठे कांदे उभे चिरलेले, 5 टोमॅटो लाल बुंद बारीक चिरलेला, तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे बारीक चिरलेलं आलं, 2 मिरच्या, काही गरम मसाले आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत, एक मोठं तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंगा, 2 मोठी वेलची, 4 ते 5 हिरवी वेलची. मसाले बघून घेऊयात. गरम मसाला 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, हळद अर्धा चमचा, 1 चमचा किचन किंग मसाला, जिरं 1 चमचा, चवीनुसार मीठ, 2 चमचे कसुरी मेथी, तसंच आपण घेतले 400 ग्रॅम पनीर, 2 मोठे चमचे अमूल बटर, पाव वाटी मगज आणि 12 ते 13 काजूच्या पाकळ्या. हे दोन्ही पदार्थ घातल्यामुळं भाजी आपली खूप टेस्टी आणि मुलायम होणार आहे. तसंच अर्धा ते पाऊण वाटी फ्रेश मलाई आपल्याला लागणार आहे. एक जाड बुडाच्या कढईमध्ये आपण बटर घालणार आहोत आणि त्यामध्ये हे सर्व गरम मसाले आपण टाकून घेणार आहोत. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम लो ठेवा, नाहीतर बटर जळून जाईल. प्रथम जिरे, तमालपत्रे, राहिलेले सर्व मसाले म्हणजेच मोठी वेलची, हिरवी वेलची, लवंगा, दालचिनी हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचंय. थोडा वेळ छान तडतडलं की मग यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. कांदा घातल्यावरती 1 मिनिट आपण त्याला परतून घ्यायचं आहे. त्यात नंतर घालायचं आहे लसूण, आलं, मगज आणि काजूच्या पाकळ्या. 1 मिनिट असं परतून झालं की आपण राहिलेले मसाले घालायचे आहेत. गरम मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला, हळद. मसाले टाकले की 1-2 मिनिटं ते परतून घेऊयात. आता वेळ झाली त्यात टोमॅटो घालण्याची. बारीक चिरलेले टोमॅटो आपण त्यामध्ये घालणार आहोत. टोमॅटो टाकून झाले की गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि छान एकसारखं परतून घ्यायचे आहे, म्हणजे टोमॅटोला छान पाणी सुटतं आणि मसाले पण सर्व बाजूंनी परतले जातात. टोमॅटो छान परतून झाले की यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण जी बॅडगी मिरची घेतलेली आहे ते घालायची आहे. सॉरी, मी याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं विसरले आहे, तुम्ही मात्र विसरू नका. आता घालूया यात मीठ. आता मीठ घातल्यावरती आणखी जास्त पाणी सुटेल आणि हा मसाला खूप छान शिजेल. आता झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेऊ, म्हणजे मसाल्यांचे सगळे फ्लेवर यामध्ये उतरतील. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. 1 ग्लास गरम पाणी मी घातलेले आहे आणि झाकण लावून छान 20 मिनिटं याला शिजून द्यायचे आहे. असं 20 मिनिटे शिजवल्यानंतर तुम्ही बघाल सगळा गाळ झालेला आहे, मसाले खूप छान शिजलेले आहे आणि टोमॅटो सुद्धा खूप छान शिजलेला आहे. आता हे मिक्सर गार झाले की आपल्याला त्याला मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर जे सर्व गरम मसाले टाकलेले आहेत, सर्व म्हणजे तमालपत्र, मोठी वेलची आणि दालचिनी, हे सगळं आपण काढून घ्यायचे आहे आणि राहिलेले मसाले तसेच ठेवायचे आहे. आणि मिश्रण गार झाले की मिक्सर मध्ये आपण ह्याला वाटून घेणार आहोत. तमालपत्र, मोठी वेलची आणि दालचिनी खूप बारीक होत नाही, म्हणून आपण त्याला काढून टाकलेले आहे.
आता मिक्सरमध्ये अशी छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती बाजूला ठेवून द्यायची. आता पनीरचे तुकडे करून घेऊयात आणि बटर आणि थोडंसं तेल यामध्ये आपण हे तुकडे परतून घेणार आहोत. त्यासाठी मी घातले 1 मोठा चमचा बटर आणि थोडंसं तेल, म्हणजे पाववाटी तेल जे आपण ठेवलं होतं ते. त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडे आल्याचे तुकडे आणि 2 मिरच्या ज्या घेतल्या होत्या ते टाकायचे. याच्यामुळे आपण जेव्हा ह्याच्यामध्ये पनीर परतणार आहोत त्याला खूप छान फ्लेवर येतो. परत गॅसची फ्लेम लोच ठेवा म्हणजे बटर जळणार नाही. पनीर एक साइडला परतत असतानाच आपण दुसऱ्या बाजूला मसाला परतायला घेऊयात. पुन्हा कढईमध्ये बटर घालूयात. 1 मोठा चमचा बटर घालूयात. बटर थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण पेस्ट करून ठेवलेली आहे ती घालायची आहे. आता सर्वात महत्वाची स्टेप. आता आपण ही जी केलेली पेस्ट आहे ते जेव्हा आपण कढईमध्ये घालणार आहोत तर याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला मंद आचेवर छान शिजू द्यायचे आहे, परतून घ्यायचे आहे जोपर्यंत थोडेसे त्याला तेल बाजूनी सुटत नाही. पनीर बटर मसाल्याचं सर्व जादू ह्यातच आहे. तुम्ही मसाला खूप छान परतून घेणे. मिक्सरमध्ये राहिलेलं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मसाला परत 2 ते 3 मिनिटं छान परतून घेणार आहे. आता वेळ झालेली आहे. त्यामध्ये तळून ठेवलेले आपले जे पनीरचे तुकडे आहेत ते आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहे. पनीर घालून झाल्यावर त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि एकसारखं असं छान हलून झालं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. पाणी घातल्यावर एकसारखं सगळीकडनं असं हलवून घेऊया आणि झाकण ठेवून आता हे पनीर छान शिजवायला ठेवून देऊया. मध्यम गॅसवर छान उकळी आणून असं पनीर शिजून घेतल्याने पनीर आतपर्यंत छान मऊ सूत शिजते. गॅसची फ्लेम लो ते मीडियम ठेवा आणि 5 ते 6 मिनिटं छान असं उकळून द्या. आता तुम्ही बघत असाल छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण पनीर चेक करूयात. आपलं पनीर एकदम छान शिजलेलं आहे आणि आतपर्यंत एकदम मऊसूत आहे. तुम्ही बघत असाल. पाहताना तुम्हाला पनीरची भाजी कदाचित ही पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने ती घट्ट होते. आता याच्यामध्ये घालूया फ्रेश कसुरी मेथी. अशी चोळून घालायची म्हणजे छान फ्लेवर येतो भाजीला. आता यामध्ये घालायचं आहे मध किंवा साखर. हे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. पण मधाने मला असं वाटतं जास्त चव येते. खूप असं गोडसर लागत नाही आणि व्यवस्थित फ्लेवर बॅलन्स होतो. 1 चमचा बटर घालतोय आपण त्याच्यात आणि शेवटची स्टेप ती म्हणजे फ्रेश क्रीम घालायची वेळ झालेली आहे. ही घरचंच क्रीम आहे. फ्रेश दुधावरची साय मी छान अशी फेटून घेतलेली आहे आणि त्याला मी आता भाजीमध्ये मिक्स केलेलं आहे. तयार आहे आपला पनीर बटर मसाला. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसंच काही नवीन आणि काही पारंपरिक अशा रेसिपीज मी घेऊन येत असते तर मला फॉलो करायला विसरू नका. तुम्हालाही काही शिकायचं असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद.